एज्युसॅट हा भारतातील पहिला शैक्षणिक उपग्रह आहे. 20 सप्टेंबर 2004 रोजी हा उपग्रह सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. एज्युसॅट प्रामुख्याने देशातील आंतरक्रियात्मक उपग्रह करण्यासाठी बनविलेला आहे. एज्युसॅट प्रामुख्याने देशातील आंतरक्रियात्मक उपग्रह करण्यासाठी बनवलेला. हा मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD, इग्नू आणि इस्रोचा सहयोगी प्रकल्प आहे. या उपग्रहाच्या आधारे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे दूरचित्र प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. एज्युसॅट हा सर्व शैक्षणिक सेवांना वाहिलेला विशिष्ट प्रकारचा एकमेव उपग्रह. शाळा, महाविद्यालये आणि उच्च स्तरावरील शिक्षणासाठी तसेच अनौपचारिक शिक्षणासाठी जोडणी उपलब्ध करून देतो. देशातील सर्व भौगोलिक क्षेत्र व्यापते. आंतरक्रियात्मक आणि परिणामकारक शिक्षण पुरवते. माहिती सुसंगतता प्रदान करते. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून समर्पित उपग्रह आहे. दुर्गम आणि ग्रामीण शाळांमध्ये आभासी वर्गखोलीची अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त आहे. दृक श्राव्य माध्यम, मल्टीमीडियासह सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधांचा दर्जा या उपग्रहाने उंचावणार आहे. भारताने सर्व शिक्षण क्षेत्राचे जागतिकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले असून दुर्गम व ग्रामीण भागात अत्याधुनिक शिक्षणाच्या सर्वोत्तम सोयी सुविधा पुरविण्याचे फार मोठे आव्हान भारतासमोर आहे. ते या उपग्रहाच्या माध्यमातून पेलणे सहज शक्य. एज्युसॅटचा उपयोग. एज्युसॅट पारंपरिक रेडिओ आणि दूरदर्शन प्रसारणासाठी एज्युसॅटचा उपयोग होतो. आंतरसंवादी रेडिओ आणि दूरदर्शन मागणीनुसार फोन, व्हिडिओ यामध्ये उपयोग होतो. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग होतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यात व्यक्ती परस्परापासून दूरच्या अंतरावर असतील तरी एकमेकांना पाहू शकतात, बोलू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी त्यांचे विचार, मत आणि भावना यांचे योगदान प्रदान करू शकतात. अधिक तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळते. ज्ञानाची भागीदारी करता येणे शक्य झाले आहे. दृश्य संमेलनामुळे चर्चासत्रे, मुलाखती यांचे प्रभावीपणे आयोजन करणे शक्य झाले. चित्रे, ग्राफिक्स, आकृत्या, नकाशे, दृश्यश्राव्य क्लिप्स, स्लाइड्स इत्यादीचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे माहिती देता येणे शक्य झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही द्विमार्गी दृकश्राव्य संप्रेषण प्रक्रिया आहे. संगणकाधारित परिषद, कॉम्प्युटर बेस्ड कॉन्फरन्सिंग व व्हिडिओ कॅमेरा हे दोन प्रकार आहेत. यामुळे आंतरक्रियांची व्याप्ती वाढते. आधुनिक ज्ञान अत्यंत वेगाने व सर्वदूर एकाच वेळी पोहोचू शकते. त्यानंतर पाचवा जो उपयोग आहे टेलिकॉन्फरन्सिंग. टेलिकॉन्फरन्सिंग हे उपग्रहामार्फत होणारी दळणवळण आहे. दूर परिषदही म्हटले जाते. ही द्विमार्गी श्राव्य
आणि एकमार्गी संप्रेषणाचे तंत्र आहे. दृक परिषद व्हिज्युअल कॉन्फरन्स, श्राव्य परिषद ऑडिओ कॉन्फरन्स आणि संगणक परिषद कॉम्प्युटर कॉन्फरन्स. हे दूर परिषद प्रणालीचे प्रमुख मूलतः 3 प्रकार आहेत. आवाज, आशय आणि व्हिडिओ सिग्नल च्या मदतीने उच्च संप्रेषण होण्यास मदत होते. यामुळे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर अंतरावरील लोक की जे एकाच वेळी यामध्ये सहभाग दर्शवितात आणि यामध्ये सर्व सभासद दूर परिषद प्रणालीद्वारे एकमेकांशी चर्चा करतात. सध्या सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण दिले जाते. असा स्टुडिओ गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आहे. त्यांचे नाव रेसिको रिमोट सेन्सिंग अँड कम्युनिकेशन. 6 इंटरनेट प्रवेश करता येतो. अध्ययन आणि अध्यापन साहित्य असलेले केंद्रीय डाटाबेसेस मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यास सक्षम बनवते. अध्यापन साहित्य तसेच विविध श्राव्य आधारित सेवा लोड करून ठेवता येतात. 8वा आहे वेब आधारित शिक्षण, वेब बेस्ड एज्युकेशन. यात अध्ययन करता सर्वप्रथम वेबसाईटशी संबंध प्रस्थापित करून आपल्या अभ्यासक्रमासंबंधित संपूर्ण माहिती गोळा करतो किंवा त्या संबंधित संपूर्ण माहिती जोडून शिकण्यास सुरुवात करतो. अध्ययन करता स्वतंत्ररित्या जागेला व वेळेला अनुसरून आपल्या वैयक्तिक शैक्षणिक क्षमतेतून शिक्षण घेऊ शकतो. विद्यार्थी आणि शिक्षक इंटरनेटच्या चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांशी दुसऱ्याशी संपर्क साधू शकतात आणि प्रश्न वगैरे विचारण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांना चॅटिंगच्या माध्यमातून योग्य प्रकारे समजू शकतात. विद्यार्थी आपले लिखाण काम योजनानुसार पूर्ण करून मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने शिक्षकांच्या ईमेलच्या माध्यमातून शिक्षकांकडे पाठवू शकतात व शिक्षक विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे समस्येचे निराकरण करू शकतात. ठीक आहे.